आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात ही एकादशी मोठ्या थाटात भक्तिभावाने साजरी केली जाते. आषाढ महिना सुरू झाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खूप महत्त्व असते. या एकादशीला पद्मनाभा तसेच देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून श्री विष्णू क्षीरसागरात निद्रिस्त होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी एकादशी हा दिवस वारकरी संप्रदायाचा उत्साहाचा आनंदाचा सर्वात मोठा दिवस मानला जातो. अनेक भक्त पंढरपूरमध्ये पायी चालत जातात. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलैला आली आहे. प्रत्येकाला पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य नसतं. अशावेळी अनेक भक्त जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतात. भगवान विठ्ठलांची कृपा आपल्या घरावर कायम राहावी यासाठी घरच्या घरी पूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. यावर्षी एकादशी तिथी ही 24 जुलै शुक्रवार सकाळी 9:12 एकादशी तिथी सुरू होत आहे आणि 25 जुलै शनिवार सकाळी 11:34 तिथी समाप्त होत आहे. म्हणजे 25 जुलै शनिवार या दिवशी व्रत आणि पूजा करावी. या दिवशी दिवसभर उपवास असतो. घरच्या घरी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे, पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. तसेच देवघरात श्री विठ्ठल आणि श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती यांना पंचामृताने अभिषेक घालून स्वच्छ पुसून चौरंगावर ठेवावा. तसेच मूर्तीला फुले आणि तुळशीने सजावट करावी. देवासमोर तुपाचा तेलाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावून तसेच गंध बुक्का लावावा. फुले, अक्षता आणि तुळशीची पाने विठ्ठलाला अर्पण करावीत. तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी तोडू नयेत, परंतु तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी ती विठुरायाला अर्पण करावीत. तसेच भक्तिपूर्वक ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. तसेच श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचाही जप करावा. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, विठ्ठलाचे अभंग जे काही शक्य असेल ते म्हणावे. देवाला नैवेद्यामध्ये फळे, खडीसाखर, पंचामृत तसेच उपवासाचा नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी आरती करावी. सर्वांच्या कल्याणासाठी भगवंताकडे प्रार्थना करावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही एकादशीच्या दिवशी घरी पूजा कशी करता हे देखील आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.